पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या ठिकाणच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर केंद्र शासनाने डिझेल, पेट्रोल आणि गॅसवरील सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि ज्या लोकांचं उत्पन्न 10 लाखाच्या वर असेल अशांची गॅस सबसिडी बंद होण्याचं जवळपास शक्यता आहे मित्रांनो. आणि डिझेल आणि पेट्रोल यावर सुद्धा भाववाढ करण्याचं अंदाज आहे. ऐका पुढील मीडियाच्या माध्यमातून. केंद्र सरकार LPG सबसिडीच्या नियमांमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. आता 10 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या ग्राहकांना गॅसवरील सबसिडी मिळणार नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. आयकर विभागाच्या मदतीनं अशा उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांची यादी तयार करण्यात आलेली आहे. तसंच मृत व्यक्तींच्या नावावर असलेलं किंवा बनावट कनेक्शनही आता कायमचं बंद केलं जाणार आहे. पात्रतेबाबत शंका असल्यास ग्राहकांना 7 दिवसात तक्रार नोंदवावी लागणार आहे, अन्यथा गॅस कनेक्शन कापलं जाण्याची शक्यता आहे. तर गॅसवरील सबसिडी मिळणार नसल्याने सिलेंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना संताप व्यक्त होतोय. हे वाढवायचा भाव, ते इलेक्शन झालं का सिलेंडरचे भाव, कधी डिझेलचे भाव, ह्याचे भाव वाढ कर, त्याचे भाव वाढ कर. आणखीन काय करणार आहे सरकार? आम्हाला जगून देणार आहे का नाही, का अशीच वरती पोहोचवणार आहे सरकार? इलेक्शन आला, निवडणूक आली का लाडकी बहीण, लाडकी ही लाडकी ती, इलेक्शन संपलं तर लाडकी बहिणीला विसरले, सगळंच विसरलं. जास्त करून सगळ्याच योजना, सगळ्याच कुठल्या गोष्टी सगळ्या बंदच केलेल्या आहेत. आता राहिलेली सबसिडी तीही बंद करा. म्हणा खायचं काय, राहायचं काय, काय करायचं ते सांगा सरकारला. सबसिडी तर ऑलरेडी भेटतच नाही आम्हाला. सबसिडी कधी आम्हाला भेटलेलीच नाही आणि सरकारने आमच्यासाठी काही केलेलं नाहीये. फक्त बोलता सबसिडी भेटते सबसिडी, पण आजपर्यंत गरीब कुठल्या व्यक्तीला भेटलेले. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया मीडियाच्या माध्यमातून ऐकतो मित्रांनो इलेक्शन आलं की नेहमीप्रमाणे सरकार हे असंच कोणत्या तरी वस्तूच्या घोषणा करायच्या, भाववाढ कमी करायची आणि इलेक्शन संपल्यानंतर पुन्हा त्यावर डबलीनं भाववाढाचे असेच समाजाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे मित्रांनो. आता डिझेलचे सुद्धा भाव वाढणारे, पेट्रोलचे भाव वाढणारे आणि गॅसचे सुद्धा भाव वाढलेले अशा तीव्र प्रतिक्रिया समाजातून मित्रांनो आता उमटत आहे. आणि आपण जर बघितलं आपल्या शेतीमालाचे कधीच भाव वाढलेले नाही, पण यांचे पेट्रोल आणि डिझेलचे महिना 2 महिने 3 महिन्याला झाले की नेहमी भाव वाढत होत असतात. त्यामुळे मित्रांनो आता लोकांनी सावध होण्याची गरज आहे. आणि हे सरकार किती आपल्याला जनतेची पिळवणूक करतं या महागाईच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं मित्रांनो. 2014 पासून खताचे आणि औषधाचे सुद्धा कितीतरी पटीनं भाव वाढलेले मित्रांनो. खताचे भाव 5 पट झाले, पण शेतकऱ्याचं उत्पन्न काही भाव वाढ झालेली नाही आहे.